मैत्रिणींनो, शाळेने दिलेल्या आमंत्रणाला 2 दिवस माहेरपण समजून तुम्ही शाळेत आलात. या प्रांगणात अगदी तुमच्या हास्याने सारा आसमंत न्हावून गेला होता. मेळावा संपला. तुम्ही तुमच्या आठवणींचा ठसा येथे ठेवून गेलात. पण तुम्हीही जाताना अनेक क्षणांची शिदोरी सोबत घेऊन गेलात. या शिदोरीची अनेकांनी आपापल्या परीने उकल केली आहे. ऐकूया प्रेरणाताईंच्या शब्दामध्ये त्यांच्या या आठवणींची शिदोरी. माझी विद्यार्थिनी मेळावा, अ थ्रिल अँड एन्जॉयमेंट. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर आहे. सत्य शिवाहून सुंदर आहे, सत्य शिवाहून सुंदर आहे. गोड गळ्यातील ती प्रार्थना अजूनही घुमते सर्वांच्या कानी अन रुंजी घालत आहेत त्या 2 दिवसातील घट्ट आठवणी. विसरूच शकत नाहीत ते प्रसंग, डोळ्यासमोर सतत तरळतात. रोज सकाळ आणि सायंकाळही मनामध्ये रुंजी घालतात. मग घेतला पेन आणि कागद, लिहायलाच बसले. अगदी प्रारंभ ते मेळाव्यापर्यंतचे सगळे क्षण काव्यातच मांडले. परभणी जिल्ह्यात सेलू तालुका, सेलूची शान नूतन कन्या प्रशाला. सुवर्ण महोत्सवानिमित्त शाळेमध्ये माझी विद्यार्थी मेळावा ठरला. सर्व माझी विद्यार्थिनींना लागताच खबर त्या मेळाव्याची. प्रत्येकीच्या मनात निर्माण झाली एकच आस माहेरी पण जाण्याची. माझी विद्यार्थिनींना संदेश जावा हीच इच्छा सर्व शिक्षकांची. सर्वांपर्यंत आमंत्रण जाण्यासाठी निर्मिती केली त्यांनी एका समितीची. व्हॉट्सअपचेही ग्रुप झाले पूर्ण, 1, 2, 3 आणि 4. मेळाव्यासाठी संपर्क साधला गावापासून 7 समुद्रापार. निमंत्रणाचा मान ठेवून मी पण नक्कीच येणार. शिक्षक आणि जिवलग मैत्रिणींची आता कित्येक वर्षांनी भेट होणार. माझी विद्यार्थिनी आहेत आता कुणाची आजी, आई किंवा सून. मेळाव्यातील आनंदी उपस्थितीसाठी मार्ग काढला सगळ्या बंधनातून. घरची सर्वांची सांभाळून जबाबदारी जायचा निर्णय पक्काच केला. कळलंच नाही तयारी करत करत कसा हा सुवर्ण दिन आला. शाळेच्या प्रवेशद्वारावर आम्हाला मिळाली फुले गुलाबाची. मंडप, फोटो, लेझिम व गाणी, जय्यत तयारी आमच्या स्वागताची. चिंचा, बोरे, हुरडा, पेरू हा रानमेवा. दुपारच्या नाश्त्याचा आस्वाद घेतला. शाळा कॉलेजच्या वर्गात बसून आम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर ओळखले का, बाई ओळखले का, हा एकच प्रश्न परिसरात घुमत होता. प्रत्येकीचा ग्रुप हा सर आणि बाईंसोबत फोटो काढण्यात अतिशय मग्न होता. कबड्डी, खो खो, 3 पायी दौड, आनंद घेत वयाचे विसरून भान. प्रत्येक माझी विद्यार्थिनी झाल्या शाळेच्या प्रांगणात रममाण. सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेत स्टेज समोरही आम्ही गेली खूपच धमाल. नाच रे मोरा अशा अनेक गाण्यांवर गटागटाने धरला सुंदर असा ताल. नृत्य, गायन आणि अनेक प्रयोगातून सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. रात्री 11:15 वाजले तरी प्रथम दिवस संपूच नये असा वाटला. दुसऱ्या दिवसाची प्रभात फेरीने सुरुवात झाली अतिशय उत्साहात. माहेर घरच्या लेकींसाठी स्वागतासाठी शेणाचा सडा, रांगोळी प्रत्येकाच्या दारात. वंदे मातरम, जय जवान, जय किसान घोषणा देताना लहानपण आठवले. राष्ट्रगीत प्रार्थना म्हणताना मात्र डोळे आपसुकच पाणावले. चहा, नाश्ता यांचा आस्वाद घेऊन मंडपात सर्व विद्यार्थिनी जमल्या. एकमेकांची विचारपूस करून सुंदर उद्घाटन सोहळ्यात रमल्या. आम्ही कशा घडलो ह्यावर व्यक्त होताना दिसली शाळेच्या संस्कारांची शिदोरी. जाणीव झाली आपल्या विद्यार्थिनींनी घेतली अनेक क्षेत्रात उंच भरारी.
रशालेच्या दर्जेदार शिक्षणामुळे झाले आमचे जीवन समृद्ध, शाळा व शिक्षकांचा अभिमान वाटावा मनोगतातून हेच झाले सिद्ध. हीच ती वेळ, हाच तो क्षण, झाला मेळाव्याचा समारोप, 2 दिवसातील आनंदाचे क्षण डोळ्यात साठवून घेतला निरोप. अतिशय रम्य वातावरणात 2च दिवसांचा मेळावा झाला. अनेक वर्षापूर्वींचा क्षणचित्रपट जशाच्या तसा उभा राहिला. सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थिनींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. हीरक महोत्सवाचाही सोहळा असाच हो ही मनोमन इच्छा. सर्व संयोजक व समितीचे मनातून ऋण व्यक्त करते. काव्यमय शब्दरूपी तिळगुळ गोड माणून घ्यावे अशी आशा करते. शिक्षकांची विद्यार्थिनी आणि सर्व विद्यार्थिनींची मैत्रीण सौ प्रेरणा विवेक पांडे, कुरुंदकर, पुणे. धन्यवाद.